विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा आजचा पेपर झाला आहे. त्याचा माझा परीक्षा हॉलमध्ये अनुभव कसा होता, मी कसे क्वेश्चन सोडवले अनुभव सांगतो मी तुम्हाला. बघा, मला डी सेट आला होता, तर आपण पहिला क्वेश्चन पाहू. तर बघा, पहिला इतिहासापासून स्टार्टिंग आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, जोड्या नावाचा आहे. तर काय, एका बाजूला नाटकाचे नाव आहेत आणि दुसऱ्या बाजूला लेखकाचे नाव आहेत. हा प्रश्न त्याला आउट ऑफ बॉक्स म्हणजे रेग्युलरमध्ये आपण एवढं नाही करत नाही, तरी पण तुम्हाला थोडं बहुत एक जरी त्यातलं नाटक वगैरे माहीत असेल तरी अभ्यास करून करू शकतो. पण मला काय यातलं माहीत नव्हतं, मी कसं सोडवलं ते तुम्हाला सांगतो. बघा, इकडे काय आहे, संगीत सौभद्र, थोरले माधवराव पेशवे, जानकी, आंधळाची शाळा. आणि इकडे काय आहे, वी वी वर्तक, अण्णासाहेब किर्लोस्कर, वि ज कीर्तने, नासी फडके. आता कसं आहे, एखाद्याला जर नासी फडके वगैरे अभ्यास त्यांनी व्यवस्थित केला आहे, त्याला माहीत असेल तर उत्तरापुढे जाऊ शकतं. पण आता मला काय माहीत नव्हतं, म्हणून त्यावेळेला मी थोडं माझं डोकं लावलं, उत्तर आले नाही म्हणत नाही. हे उत्तर काय बरोबर असं नाही बरं का. मी काय सोडवलं ते सांगतो तुम्हाला. मला अभ्यास नव्हता एवढा माझा, तरी पण मी माझ्या आत्तापर्यंतचं नॉलेजचं आणि थोडंसं डोकं लावून अप्रोच वापरून उत्तर काढायचा प्रयत्न केला. त्यातले काय आलेलं असू शकतात, काही चुकलेलं असू शकतं, आन्सर केलं आपल्याला लक्षात येईल. फक्त आता मी नेमकं हॉलमध्ये कसं डोकं लावलं ते सांगतो तुम्हाला. बघा, यामध्ये जोड्यामध्ये शक्यतो जर समजा काय माहीत नसेल तर मग मी एक डोकं लावतो. ऑप्शन असतात 1 2 3 4 किंवा कधी कधी 4 3 2 1. हे काय म्हणजे येत नसेल तर सांगतो मी, असं लावलं. येत असेल तर मग वेगळे तुम्ही तुमच्या डोक्यात द्या. तर येतं तसा ऑप्शन एकच होता, 1 2 3 4चा चौथा. त्यामुळे मी मारला, तर बरोबर आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही. अशा पद्धतीने मला उत्तर मी काढलं. नंतर दुसरा प्रश्न आहे, वराह मिहिर, वाघभट्ट, ईश्वर कृष्ण, प्रसाद पद. आणि दुसऱ्या बाजूला नाव आहेत त्यांनी पुस्तकांची, पंचसिद्धांतिका, अष्टांग संग्रह, सांख्यकारिका, वैशेषिक सूत्र. तर बघा, यातलं आपल्याला फक्त एकच नाव ऐकल्यासारखं वाटतं, वराह मिहिर. जर ते विचार जर तुम्ही कधी व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केला तर यायची शक्यता आहे, नाही तर नाही. हा पण प्रश्न आपल्याला असंच काळजीने सोडला लागतो. तर मग मी तुम्हाला सांगितलं की ह्यात 1 2 3 4 4 3 2 1 असे 2 ऑप्शन आहेत. मग असं जर असेल तर मी स्टार्टिंगचा असतो, कारण की एक्झामिनेचं एक माइंडसेट असू शकतो की बरोबर उत्तर आधी द्यानंतर. पण असं काही 100% नाही. आपण एक ठोकतळा घेऊन चालायचं, म्हणजे अर्धे जरी आले तरी आपल्याला फायदा होऊ शकतो, पॉझिटिव्ह राहतं. बघा, तुम्ही 50 आले 50 चुकले, 50चे निगेटिव्ह 12 जातील, उरले 38 मार्काचे 38 प्रश्नाचे तुम्हाला मार्क पडू शकतात. म्हणून आपण एका पद्धतीने घेऊन जायचं. मग चुकले बरोबर आले, पण तुम्ही सारखं बदलत राहत फक्त तर मग सगळे चुकून जातील. त्यामुळे एकच माइंडसेटमध्ये जायचं. इथं पण आपण त्याप्रमाणे मी घेतला कोणता 2 नंबरचा ऑप्शन. एक जो मला काय म्हणतो. तिसरा हा प्रश्न काय आउट ऑफ बॉक्स नाही, ज्याचा अभ्यास चांगला होता, पण तरी पण माझं रिव्हिजन नसल्यामुळे मला काय एवढं आठवत किंवा लक्षात येत नव्हतं. जसं माणसाचा जर अभ्यास एकदम जो म्हणजे असेल तर लगेच आपण बरोबर जातं. पण मी काय केलं, ते ग्रुपिंग केलं होतं. प्रश्न काय बघा, 1864मध्ये या संस्कृत विद्वानांनी व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणाच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. तर बघा, तर ऑप्शन काय आहे, महादेव गोविंद रानडे, विष्णूशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, कात्रे तेलंग. आता मी काय, मला एवढं लक्षात आलं नाही, म्हणजे रिव्हिजन नसल्यामुळे मी ग्रुप केला. ओळखीची जरा फेमस ज्या लोक आहेत त्यांचा, आणि दुसरं मग वेगळं कोण झाले, तेलंग, मी ते मारून टाकलं. उत्तर आता ते जाय असं काय माहीत नाही, बुजुर्ग कुणास. सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो. आता बघा, याच्यामध्ये पण इथं एकदमच कधी कोणीच वाटलं शक्यत नाही, सगळं असंच प्रश्न सोडवायला पाहिजे. मग अशा प्रश्नाला काय करणार तुम्ही नाव आलं. ह्यात बघा 3 गोष्टी दिल्यात, मुजादहा, वसल, फना, जिक्र, मराकत, तवज्जु, फना, जिक्र, मुजाहदा, जिक्र, मराकत. आता बघा, जिक्र मुजाद हे 2 ह्याच्यामध्ये आले, त्यामुळे मी 3 आणि 4 या दोन्हीपैकी उत्तर असण्याची शक्यता असं वाटलं मला. त्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की मी आधीच असतो तुम्हाला 3 नंबर मारला, बरोबर आहे की नाही आपल्याला माहिती.
आता भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीपैकी कोणास पकडण्यात आले होते ह्या प्रश्नामध्ये काहीच लॉजिक लागत नव्हती. मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक्झामिनेचा माइंडसेट अशक्य बरोबर तर आधी द्यायचं आणि मग चुकीची उत्तर नंतर तयार करायची म्हणून मी 1 नंबरचा मारला सदाशिव मलकापूरकर. बरोबर एक नाही ते आपल्याला नंतर ॲन्सर करायला कळेल. तुम्ही तुमचं लॉजिक होऊ शकता किंवा वेगळ्या पद्धतीने जाऊ शकता. मी माझं सांगते कसं सॉल्व केलं. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजशोधक ओळखा. इथं पण हा पण अभ्यासाचाच प्रश्न आहे. पण आता तुझं काय समजा नसेल अभ्यास कसं सोडवायचं बघा. अभ्यास असेल त्याचा विषय नाही त्याने सगळं माहितीच असतं. आता काय आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. ते बालविवाहाच्या विरोधात होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे व मुलीचे विवाह ते त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. आता हे ज्याला अभ्यास झाला मी आता कसं ते सेम कधी कधी माइंडसेट एक्झामिनरचं काय असते एकच नावाचे 2 उत्तर असणे शक्य असते. मग मी किंवा न्यायमूर्ती 2 ठिकाणी दिसते. 2 ग्रुप केले आणि त्या 1 नंबरचा मारून टाकला. हा पुढचा प्रश्न बघा. हा फुल टॉस आहे म्हणजे PYQ आहे म्हणजे ह्यातलं बऱ्यापैकी आलेलं आहे पूर्ण कुठं. बालविज्ञान मित्र हा कालिदास हर्षचरित पाणभट्ट हा रिपीटच आहे त्यामुळे इथं काय विषय नाही. याचं उत्तर 1 नंबरचं हर्षचरित कोण दिलं आहे पाणभट्टाने. बालविज्ञान मित्र कालिदास. मग पुन्हा मालती माधव कोण दिलं आहे भवभूती आणि मुद्रा राक्षस म्हणलं की विशाखा दत्त. हा PYQ त्याला हा लक्ष. इथं पण हा असाच आहे आउट ऑफ बॉक्स प्रश्न की ग्रंथ आणि लेखक. आज खूप जोडे लावायचे प्रश्न विचारले त्यामुळे थोडेसे ते लॉजिक लावण्याची गरज आहे. असे प्रश्न आले की आपण जाण्यापेक्षा आपण कसला तयारी करून ठेवली असे प्रश्न येणारच असतात. ते कसं सोडायचं म्हणजे अभ्यासाचं वेगळं प्रश्न. अभ्यासाचे प्रश्न चुकले नाही पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त लॉजिक लावलं आणि तुमचे प्रश्न अभ्यासाचे प्रश्न आले आणि मग हे जर लॉजिक लावलं तर तुम्हाला फायदा होतो. मी आता काय अभ्यास नव्हता पण मी एक फ्लोमध्ये राहून देते आज बघ. आनंददेव गंगाधर कमलाकर भट्ट कृष्णदास रविराज चैतन्य चरितामृतम निर्णय सिंधू मनोरमा संस्कार कौस्तुभ. यात पण मी काय केलं बघा मग ते लॉजिक 1 2 3 4 4 3 2 1 तर मी 1 नंबर त्यांनी सिलेक्ट केलं बरोबर आहे ना आपल्याला. दुसरा बघा ख्याउद्दीन बर्नी खाजा अबू मलिक इब्न बतूता अहमद यादगार आणि फतव उस सलाही 104 किताब उर रहलाह तारिक सलातीन अफगाण फतवाए जहांदरी. हे काय मला माहीत नाही मी पण तिथंच लॉजिकने गेलो 1 2 3 4 असं एकच ऑप्शन आहे. 4 3 2 1 नाही म्हणून 2 मारला मला काहीच माहीत नाही. तर दुसरं काय ऑगस्ट वापरात हा एकदम अभ्यासाचा प्रश्न त्याचा अभ्यास आहे त्याला येणारच माझा तरी पुढं काय मला ते आठवत नव्हतं त्यामुळे मी काय डोकं लावलं बघा. दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल. आता हे कसं वसाहतीचं म्हणलं की मला वाटलं वसाहतीचं मागणी खूप आधी होती 40ला कशाला देते म्हणून मी काय केलं चूक ठरवलं. दुसरं गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयाचा समावेश केला जाईल हे मी म्हणलं तर म्हटलं आता गव्हर्नर हे 1940ला कशाला मागणी करते तोपर्यंत स्वतंत्र जो आलं तर अभ्यासाचं वेगळंच म्हणजे माझ्या काय आठवत नाही फक्त मी माझं डोकं लावून कसं उत्तर घालतो कोणी चुकीचं असू शकतं. 4 उत्तर आदिलशहाचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधान आहे का कोणती हेमू जरा अभ्यासावर आहे प्रश्न म्हणजे आलेला आहे कधी ऐकण्यात आलेलं आहे. तिथं बघा अशा टायमाला विधाने कोणची तर आपल्याला काय मॅक्झिमम निवडायचं माहीत नसेल तर बघा तर कसं मॅक्झिममवाले 3 ऑप्शन आहेत ABC ACD ABD म्हणजे 3 कटला मॅक्झिमम निवडायचं म्हणून उरले कोण 3 आपल्याला 1 कट करायचं 1 कट करायचं. अशा टायमाला मग मी 4था नंबरचं कट करतो का एक्झामिनरचं माइंडसेट आपल्याला माहिती काय असतं असू शकतं म्हणजे असेल असं नाही. पहिले 3 बरोबर 4था उगाच वाक्य तयार करायचं ABC बरोबर या उत्तरला म्हणजे उत्तर 1 नंबरपासून 12वा प्रश्न हा सोपा प्रश्न आहे तुम्हाला असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिंदे आपण भरपूर वेळेस ऐकतोय त्यामुळे तो खताचा कारखाना तिथं 1 नंबर.
आणि त्यामुळं एक नंबर याला हे 2च आहेत, त्यामुळे 3 आणि 4 कटले. दुसरं पिंपरीला आपण ऐकले पेनिसिलिन, त्यामुळे डीला 4, त्याचे पण 2 ऑप्शन. दुसरं काय होतं चित्तरंजन. मग पुन्हा अजून ते झालं 1 2 3 4 आणि आपला तो उत्तर होतो चित्तरंजन रेल्वे डब्याचा कारखाना, पेरांबूर रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना. 1 2 3 4. आता बघा ब्रिटिश इंडिया असोसिएशन हे वगैरे इतिहासाचा प्रश्न, हा तुमचा अभ्यासाचा प्रश्न आहे. 1853मध्ये चार्टर कायद्याने करणप्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या म्हणजे त्यावेळेस. आता इथं मी काय केलं, कार्यकारी मंडळ स्वतंत्र असेल म्हणजे असू शकतं, ठीक आहे. मोठमोठ्या उच्च पदाचे वेतन कमी करण्यात येईल हे पण असू शकतं. नव्या कायद्यामध्ये नियुक्ती करून आता मी म्हणजे इतक्या लवकर कशाला कायदे निवडून लागते म्हणून मी कट केलं. आणि दुसरं मीठ अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात येईल, मला असू शकतं समाप्त करण्यात येईल म्हणून ABD हा मी निवडला होता. 3 नंबरचा कट केला होता का ते मला कायदा नसेल पण माहीत नाही, उत्तर आलं आपलं कर. म्हणजे मी कसं सोडवलं मी तुम्हाला सांगतो. 14 पुढील राजघराणे आणि त्यांच्या राज्यांचे जोडे लावा. तर इथं पण बघा मी कसं डोकं लावलं. मैत्र माहीत नव्हतं बरं का मला. चौहान, गुर्जर, परमार. आता परमार, आता गुर्जर म्हणजे गुजरातसारखं वाटतं आपल्याला म्हणून ते भरूच आता भरूच आहे तिथे शहर माहिती आहे भरूच. मी ते शीचं तीन म्हणजे 1 2 3 4 असं लॉजिक लावलं. परमार धार म्हणजे पण राजस्थानात परमार करून ऐकलेलं, त्यामुळे 1 2 3 4 हे ऑप्शन निघून येऊ शकतं. आता इथे बघा बर्नियर काहीतरी ऐकल्यासारखं वाटते म्हणजे काय असू शकतं. बर्नियर म्हणजे समजा मुघल एम्पायर बरोबर, मग बीचं 1 त्यानुसार गेलो, बीचं 1 एकाच ठिकाणी, त्यानुसार हे ऑप्शन सिलेक्ट केलं. टोरिओ द मोगोर, ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर, अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट. आणि इकडे ऑप्शन बर्नियर, निकोलाओ मनुची, विल्यम फॉस्टर, रॉबर्ट. अशा पद्धतीने मित्रांनो आपण इतिहासाचे प्रश्न संपवलेत. आता आपण हा भाग 1 म्हणू, आपल्याला एक सोबत घेण्यापेक्षा आपण विषयावाईज घेऊ. तर नंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवून त्याचा. धन्यवाद मित्रांनो.